जय शिवराय मित्रांनो, 16 मार्चचा हा आजचा लाईव्ह संध्याकाळचे 7:45 वाजलेत आणि येत्या 48 तासामध्ये महाराष्ट्रातल्या काही बऱ्याच भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होत आहे. 35% व्याप्ती घेऊन येणारं वातावरण पुढच्या 4 दिवसांमध्ये कुठे काय घडणार आहे याची परिस्थिती आपण पाहूया. आज विदर्भावरती, पश्चिम महाराष्ट्रावरती, खानदेशवरती विशेष माहितीचं सत्र आपण सुरू ठेवणार आहोत. मराठवाड्यातही वातावरण येत्या 24 तासात प्रवेश करते. मागच्या 2 दिवसापासून कानाकोपऱ्यामध्ये ह्या वातावरणाची पेज वाढलेली आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजेल. तर आता बघा, तारखेनुसार 17 तारीख ही लातूर, सोलापूर या भागांमध्ये, कर्नाटकमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये 60% व्याप्ती असल्यामुळे या भागातलं वातावरण उत्तरेकडे सरकत आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडे लवकर असलेला जिल्हा म्हणजे धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड पट्टा या भागांमध्ये स्थानिक लेवलला ढगांचं प्रमाण संध्याकाळपर्यंत जास्त वाढेल आणि पावसाची कंडिशन दिवस मावळतापर्यंत पोहोचेल. त्यामुळे उद्या लातूरकरांनी सतर्क राहायचं आहे 17 मार्चला, कारण की थोड्या भागात आहे पण त्याची व्याप्ती अचानक वाढू देखील शकते. तर विजयपुरा, कलाबुर्गी, हुबळी, कर्नाटक या भागासह अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा या वातावरणाचा प्रभाव पडेल आणि त्यानंतर लातूर, नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी, इकडे चंद्रपूरकडे देखील तेलंगणा मार्गे वातावरण ट्रान्सफर होण्याचा अंदाज आहे. यानंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागातही, हिंगणघाटामध्येही मोजक्या ठिकाणी वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 18 नंतर 19 तारीख देखील प्रभावी ठरते, हे तुम्हाला मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमधून समजलं आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सांगतोय की 17 तारखेला अहिल्यानगर, सांगली, सोलापूर देखील ढगाळ परिस्थिती होणार आहे. भलेही देव अवकाळीचा तडाखा उद्या नसला तरीही वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. छत्रपती संभाजीनगरकडनं वारे जोराने पूर्वेकडे येत आहे आणि पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे अकोल्यासारख्या, अमरावती सारख्या ठिकाणी, विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यासारख्या ठिकाणी 17 मार्चला ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल. पावसाची शक्यता सोलापूर, सांगली या भागापर्यंत मर्यादित आहे. नांदेड सुद्धा आणि चंद्रपूर सुद्धा. मेन म्हणजे शेवटी 18 तारखेला ज्या दिवशी हा वातावरणाचा प्रवेश पाहायला मिळेल, सकाळ ऊन कडक खानदेशसह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल. एक वेगळीच गरमाट पाहायला मिळेल. वावटळी शेतामधनं चांगल्या जोराने फिरतील, तशाही कालपासून त्या सुरुवात झाली त्यांची. पण याबरोबर पुण्याला संध्याकाळपर्यंत, कोल्हापूरला संध्याकाळपर्यंत, सांगली, सोलापूरला मेघगर्जनेसह काही ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटी या 18 मार्चला दुपारनंतर दिवस मावळता पाहायला मिळते. नांदेड, लातूरला भलेही याची व्याप्ती 19ला जास्त असली तरी दक्षिण साईडकडनं ही ऍक्टिव्हिटी वाढायला सुरुवात होईल. नागपूरला देखील 18 मार्चलाच पाऊस आहे. हिंगोली, वाशिम मध्ये काही ठिकाणी पाऊस येईल. पहिल्या दिवशी येणारा व्याप्तीचा पाऊस हा सर्वदूर नसणार आहे, नंतरही सर्वदूर नाहीये. 35% व्याप्ती 3 दिवसात कव्हर अप करेल असा अंदाज तुम्हाला मागे पण दिलाय. 18 मार्चला जिल्ह्यांची यादी बघा, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये कोणते जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी संध्याकाळपर्यंत, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, सातारा या भागात काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस आहे. बेळगाव, विजयपुरा, कलाबुर्गी, बसव, कल्याण, सोलापूर अनेक ठिकाणी हा पाऊस वर्षाव करणार आहे. लातूर जिल्ह्यातही 18 तारखेला संध्याकाळपर्यंत पाऊस वाढणार आहे. लातूरच्या धाराशिव पट्ट्याकडनं अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी वैजनाथ देखील 18 तारखेला माजलगाव पट्ट्यापर्यंत मजल मारेल. त्यानंतर 18 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये, जालन्यामध्येही तुरळक ठिकाणी हा 18 तारखेला प्रवेश करेल. कोल्हापूरला आणि सांगलीच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव या भागांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता या 18 तारखेला संभाव्य अंदाजानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर 19 तारीख मोठी आहे, मोठी राहणार देखील आहे. याच्यामध्ये पुण्याचा समावेश जास्त प्रमाणात सांगितला आहे, पण स्थानिक लेवलला पुण्याच्या भागामध्ये हा पाऊस मध्यम दमदार असा राहील. कोकण किनारपट्टी साईडला हा पाऊस जास्त राहील, कोल्हापूरला देखील. त्याच नंतर 19 तारीख छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी वादळी 1-2 ठिकाणी असणार आहे. मी जिल्ह्यांची नावं 19 तारखेला बऱ्याच घेतोय, त्या देखील लक्षात ठेवा. देऊळगाव राजा, देऊळगाव मही, खामगाव एरिया, मोताळा परिसर या भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वातावरण सक्रिय होऊ शकतं, सतर्क रहा. 19 मार्च ही तारीख आहे. बीड, गेवराई, शहागड, अंबड, पैठण पट्टा देखील, घनसावंगी, आष्टी, मंठा पट्टा देखील 19 तारखेला सक्रिय स्थितीमध्ये आहे. लोणार, मेहकर देखील वादळी वातावरणाच्या रडारवरती आहे. या सगळ्या तालुक्यांची व्याप्ती 20-25% आहे. 60% भागांना धक्का लागेल अशी परिस्थिती दिसत नाहीये. त्यानंतर अकोला, अमरावतीमध्ये देखील स्थानिक बेसवरती हा वातावरणाचा क्रेज वाढणार आहे. वाशिम जिल्ह्याची आणि हिंगोलीची व्याप्ती
बऱ्यापैकी पाहायला मिळते, पण त्याचा पूर्णपणे डायव्हर्टिंग सिस्टम ज्याला आपण सरकारसारखी म्हणतो, हे पूर्णपणे पातूर, उत्तरेकडील कारंजा लाड, खाली पुसद, डिग्रजकडे देखील सक्रिय होण्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेर, कटेलसह दक्षिणेकडील भागांना देखील ऍक्टिव्हिटी जास्त आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये चंद्रपूर या भागाचाही समावेश आहे. गडचिरोली, भंडाऱ्यामध्येही अनेक भागांमध्ये दमदार ते वादळी पावसाची शक्यता आहे. नागपूरला थंड वातावरणाचा तडाखा बसू शकतो, त्यामुळे नांदेडच्या अनेक भागामध्ये वातावरण शांत होऊ शकतं, पण वादळी पावसाची भीती या भागातनं गेलेली नाहीये. या भागाबरोबरच लातूर, परभणी, जालना, बीडचा देखील समावेश आहे. परभणीला देखील 19 तारीख महत्वाची असणार आहे. त्या अगोदर 18 तारखेला देखील परभणीमध्ये काही ठिकाणी हे अपवाद घडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. सोलापूर देखील ह्याच तारखेला आहे, सांगली देखील ह्याच तारखेला आहे आणि धुळे देखील काही तुरळक ठिकाणी, जळगाव मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबारचा समावेश WDच्या वातावरणामध्ये, जे पाकिस्तानला या दिवशी, गुजरातला या दिवशी वादळी ते अवकाळी जोर दाखवणार आहे, त्यामुळे त्या वाऱ्यामुळे इकडली पूर्ण बाष्प इन्सेंटिसी जी वातावरणाची व्याप्ती आहे ती कमी करण्यामध्ये यश येऊ शकतं, अशी चिन्ह मॉडेलनुसार पाहायला मिळतात. त्यामुळे ही कंडिशन नागपूर जळगाव, नंदुरबार या भागासाठी फायदेशीर ठरू शकते. पण या भागामधलं वातावरण 5 ते 6 दिवस ढगाळलेलं हटणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारणही तसं आहे, WDचा देखील प्रभाव तिकडनं पडणार आहे. पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ पुढचे 3 दिवस वातावरण हे खराब राहणार आहे. त्यानंतर 19 तारखेला आणखी व्याप्ती कुठली वाढू शकते. छत्रपती संभाजीनगर संध्याकाळच्या वेळेपर्यंत, वैजापूर, कन्नड, शिरूरमध्ये काही दमदार हजेरी. नाशिक क्षेत्रातल्या मालेगाव, येवला, निफाड, नांदगाव क्षेत्रात देखील स्थानिक वातावरणाचा फटका बसू शकतो. पुण्याला संध्याकाळच्या वेळेला दक्षिण साईडला ही परिस्थिती आहे. आणि या भागाचे अंदाज का सांगतोय, ज्या भागांच्या आपण नावं घेण्यासाठी थांबलो होतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पोटतिडकीनं हात जोडून पाया पडण्याची जी विनंती केली ती वाईट वाटली. या भागातल्या ह्या गरीब शेतकऱ्यांसाठी अंदाज देणार आहे. ज्यांना तकलीफ असेल त्यांनी आपलं चॅनल अनफॉलो करून जायचंय. मी चॅनलसाठी ह्या गोष्टी थांबवत नाही. मला फॉलोची गरज नाही, मला तुमच्या चॅनलपासून मिळणाऱ्या व्ह्यूजची गरज नाही, पण या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत डोळ्यात पाणी येणाऱ्या त्या मला सहन झाल्या नाहीत. परत या भागांची मी नावं घेणार आहोत. ठीक आहे. अहिल्यानगर 19 तारखेला रिपिटेशन मध्ये संध्याकाळपर्यंत परत आहे. मात्र कलाबुर्गी आणि हैदराबादला वादळी वाऱ्याचा देखील प्रभाव या दिवशी आहे. आता 20 तारीख काय सांगते, पूर्ण लक्ष देऊन ऐका. 20 तारखेला खान्देश, जळगाव मध्ये वाऱ्याचा जोर हा मध्यम ते जोरदार आहे, म्हणजे एकतर्फी वारही राहणार आहे. ही पश्चिमेकडनं पूर्वेकडनं राहणाऱ्या हा वाऱ्याचा बराचसा प्रभाव आणखीन या भागाकडे वातावरण ट्रान्सफर करू शकतो. विदर्भातलंही बाष्प थोडंसं मागे खाली खेचू शकतो. त्यामुळे 20 तारखेला फक्त नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, नांदेडमध्ये काही ठिकाणी, यवतमाळमध्ये काही ठिकाणी असा प्रभाव राहील. पश्चिम महाराष्ट्राचं वातावरण कमी करेल. मात्र 21 तारखेला परत धुई, धुकं, ढगाळलेली परिस्थिती, बेळगावमध्ये पाऊस अशी परिस्थिती राहील. 22 तारखेला देखील वातावरण शक्यतो सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागापर्यंत मर्यादित राहील. आता महत्वाचं असं आहे की पाऊस गेलाय, कधी 20-22 नंतर कमी झालाय, की याचा अर्थ पाऊस कमी होत नाही. पाऊस हा कर्नाटकमध्ये परत कोल्हापूर भागापासून खालच्या दिशेला जे काही आपण निपाणी म्हणतो, बेळगाव म्हणतो, बसव कल्याणचा परिसर म्हणतो, विजयपुरा म्हणतो, बेळगाव आहे. त्यामुळे थोडा इफेक्ट त्याचा पुणेकडे आणि सांगलीला येणाऱ्या 22 तारखेच्या संध्याकाळी देखील होऊ शकतो. 23 तारीख काय सांगते, 23 तारखेला काय चान्सेस आहेत याकडे लक्ष देऊ आहे. विदर्भामध्ये म्हणजे ह्या 2-3 दिवसात पडलेल्या बाष्पाच्या वातावरणाचा प्रभाव म्हणून विदर्भामधल्या नांदेड भागाकडे यवतमाळ भागाकडे, नांदेड आणि विदर्भाची जी काही बाउंड्री आहे, माहूरगड वगैरे परिसर, या भागाकडे देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस या कालखंडामध्ये होऊ शकतो. चंद्रपूर, गडचिरोली या भागाबरोबरच लातूर, तुरळक ठिकाणी, मराठवाड्यात 1-2 ठिकाणी, पण कोकण किनारपट्टी, पुणे साईडला परत ऍक्टिव्हिटी 23 तारखेला देखील वाढू शकते. मित्रांनो, ढगाळलेलं वातावरण किंवा अंधुक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये 25-26 तारखेपर्यंत देखील चालू शकतं. पण परेशानी जी आहे ती 18, 19, 21 काळामध्ये मी आता जसं बोललो ज्या भागांबद्दल त्या भागाप्रमाणे ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता तुमचे काही प्रमुख प्रश्न आहेत, जे कोणी प्रश्नासाठी बघताय आपले व्हिडिओ, यांचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. जुन्नर भागामध्ये 18 तारखेला किरकोळ, काही ठिकाणी जास्त, 19ला आहे, 20ला आहे, परत 22-23ला देखील राहणार आहे. एकंदरीत परिस्थिती 2 दिवसाआड 1 दिवसाआड तुमच्या भागात असणार आहे. भोकरदन, जाफराबादची कंडिशन 19 तारखेला आहे. देऊळगाव मही, देऊळगाव राजा मार्गे वातावरण वरती देखील सरकू शकतं. जर तिकडे थांबलं तर तितका त्याचा फायदा राहू शकतो, पण तुमच्याकडे देखील वातावरण काही मोजक्या भागांना देखील राहणार आहे. चला आणखीन काही कमेंट.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात बाजू कशी आहे तर देखील बघा, तुमच्या भागात 18 तारखेला पहिल्या सरी काही तुरळक भागामध्ये उद्याचाच दिवस आडवा आहे. या टायमिंगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. वडवणी, नांदेड, खालीकडे जिंतूर पट्टे, हिंगोली, वसमत पट्टा देखील आहे. सोलापूरला मात्र चिंता वाटावी असं वातावरण आहे, कारण की कलबुर्गी आणि कर्नाटकला बरेचसे परेशानीचे ढग तिथे पाहायला मिळत आहेत. पुण्याचा देखील समावेश 18 तारखेलाच केलेला आहे. अहिल्यानगर तुरळक ठिकाणी गव्हाणा आहे. बीडचा देखील आहे. जालन्याचा देखील मोजक्या ठिकाणी गव्हाणा याच दिवशी समावेश आहे. 18 पासून सलग 3 दिवस वातावरण महाराष्ट्रामध्ये घोंघवणार आहे. कधी वाऱ्यामुळे कमी तर कधी वाऱ्यामुळे जास्त देखील याचा प्रभाव वाढू शकतो. तर एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे. तुम्हाला ज्या नंतर काही प्रश्न पडले असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. उद्याच्या लाईव्ह मध्ये आणखी मोठ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमचे काही मोठे मोजके प्रश्न असतील ते देखील विचार घेऊ. फक्त तुम्ही काय करा, कमेंट व्यवस्थित करा. साहेब वडवणी सांगा. वडवणी सांगितलं मित्र, आता 18 तारखेपासून सक्रिय होते. 19ला ऍक्टिव्हिटी थोडी जास्त आहे. 18ला जास्त राहिलं तर 19ला कमी राहील. असं एक दिवस आडवं वातावरण तुमच्या भागात असणार आहे. कळमनुरी, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील 18 तारखेला तुरळक भागांमध्ये आणि 19 तारखेला अनेक ठिकाणी शितोडे सातोडे पडू शकतात. झाकून वगैरे ठेवा माल. पावसाची परिस्थिती आहे. आणि जे तुम्हाला एक पॉइंट महत्वाचा सांगितलाय कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, की 35% व्याप्तीचा मान्सून हे अवकाळी मान्सून पूर्व पाऊस आहे. 65% शेतकऱ्यांना याचा फारसा मोठा धोका बसणार नाही. हा, मग थोडं थोडं शितोड्यामुळे, वाऱ्यामुळे ते 10-5% नुकसान होईल, पण 35% शेतकऱ्यांचं नुकसान मात्र इथे पाहायला मिळते आहे. यामध्ये नांदेड, पुणे परिसर, सांगली, सोलापूर, लातूर जिल्हा, बीडचा समावेश देखील आहे. त्यानंतर पलीकडे बुलढाणा जिल्ह्यातला आम्ही वारंवार नाव घेतोय त्या खामगावचं, या भाग मेकरची उत्तरेकडील बाजू. ठीक आहे. कल्पनाताई, आपल्या देखील भागांमध्ये 18 तारखेला तुरळक ठिकाणी आणि 19-20ला देखील राहण्याची शक्यता आहे. जालना जिल्हा, परमेश्वर जाधव सर, आपल्या भागातही मोजक्या ठिकाणी होईना वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. जालना शहर परिसर, जालना रामनगर पट्टे, पलीकडे सिंदखेड राजा पट्टा, घनसावंगी अंबड पट्ट्यातही काही ठिकाणी वातावरण ऍक्टिव्ह आहे. बुलढाणा गाव गुमगी कसं राहील हे गावताही सांगता यायचं. तालुका कळत चला, तालुक्याच्या नुसार दिशा सांगत चला. औसा, लातूर उद्यापासून वातावरण बालाजी चव्हाण खराब होते आणि नंतर 18-19 आहेच. कळमनुरी देखील सांगितले. कळमनुरीला देखील वातावरण ऍक्टिव्ह असणार आहे. कळमनुरीच्या अनेक भागांमध्ये देखील 19 तारखेला आहे. 18ला देखील तुरळक ठिकाणी आहे. मेहकर, चिखली सतर्क राहावं लागणार आहे. 19 तारखेला 19 आणि 20 तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. मेघगर्जना, वारं वगैरे अशा गोष्टी आहेत. जय शिवराय, परमेश्वर जाधव सर. गणेश मुके सर, जय शिवराय. सिल्लोड तालुक्याला 18 तारीख किरकोळ अशी राहू शकते. काही ठिकाणी गर्जना वगैरे